तसंच याच आजगावकर दशावतार नाट्य मंडळातील एक दशावतार कलाकार आपल्यासोबत आहेत. खलनायकाची भूमिका जे साकारतात त्यांची आपण ओळख करून घेतोय. नाव तुमचं? बाळा दिगंबर दळवे, पण पिंट्या दळवे म्हणून प्रसिद्ध सगळीकडे. सुप्रसिद्ध खलनायक पिंट्या दळवे आपल्यासोबत आहेत. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे, गाव तुमचा म्हणतो? गाव सावंतवाडी विलवडे. विलवडे गावातील हे रत्न आहे. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील तुमची खलनायकाची भूमिका आहे. तो खलनायक कोण आणि साधारणतः कशा रीतीने ती भूमिका साकारत आहे? तो खलनायक म्हणजे लंकाधीश रावण आहे. लंकाधीश रावणाला स्वतःच्या पराक्रमाचा गर्व झालेला असतो. म्हणजे कंडूचं श्रवण करणं योद्धा या विश्वात नाही, म्हणून तो कैलासनाथ जवळ जातो. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तो योग्य वेळेत तुझी इच्छा मी पूर्ण करेन. आणि मग ती इच्छा गणपती गुराकेचं रूप घेऊन येऊन त्याची इच्छा तो पूर्ण करून म्हणजे त्याच्या उरावर बसून त्याला तो मारतो. तेव्हा समजतो या आयुष्यात एकासारखं एक असं काही नाही, म्हणजे आपल्यावर तर कोणतरी आहेत अशी भूमिका आहे. आणि ही भूमिका लंकाधीश रावण. आता अंगारिका महिना म्हटला तर मला वाटतं आम्ही एक वेळ केलं आहे, दुसरा वेळ माझ्यावर आता नारायण आशेकर आहेत आमच्याबरोबर. नारायण आशेकरांना म्हणजे मी कधी केली अशा भूमिका मोठ्या म्हणजे केल्यात, पण सांगून बुवा तर माझ्यावर पडलेली भूमिका मी कधी करत नाही अशी नाही. मी ती प्रयत्न करतो आणि माझ्याकडनं ती पूर्णही देवाच्या कृपेने होती. पण जर नारायण आशेकरांना विचारलं बाबा ही भूमिका कशी करायची, काय करायची, त्यांना सांगितलं, मग ती भूमिका त्याप्रमाणे मी पूर्ण करतो. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगापुरती. साधारणतः दशावतार कारकीर्द जर आपण विचारात घेतली तर किती वर्ष तुम्ही या दशावतार क्षेत्रामध्ये काम करताय? साधारणतः 12-13 वर्ष झाली. 12-13 वर्ष तुम्ही काम करताय. कोणकोणत्या कंपनीमध्ये काम केलं? सुरुवात आमची म्हणजे माझी सुरुवात दशावतार होती. मी गोव्याला कामाला होतो. गोव्याला कामाला असताना गावातील पोरं म्हणाली एक नाटक बसवायला पाहिजे. तर दादा कोणासकर यांनाकडून एक नाटक लिहून आणलं. तर मी म्हटलं मी विलनच करणार. आणि मग तो खलनायक मी केला. बाकी पोरं आपली मुलं होती त्याने वेगवेगळ्या भूमिका केल्या. त्यातून गावातनं प्रसिद्धी मिळाली. म्हणाले हा चांगला आहे, हा पुढे होणार.
नंतर अष्टविनायक दशावतारमध्ये गेलो. अष्टविनायक दशावतारमध्ये 3 वर्ष काढली. तेव्हा बंड्या गोवेकर यांना बरंच काही म्हणजे वेशभूषा कशी असावी ते शिकवलं. नाईक मोचेमाडकरमध्ये जात असताना चारू मांजरेकर, उल्हास नाईक, जानू वरक, त्यातल्या त्यात दाजी परब तुम्हाला माहिती आहे कैलासवासी झाले ते. दाजी परबांचं योगदान बरंच मिळालं आणि दाजी परबनंतर मग तिथून मी गेलो होतो आरोलकर दशावतार 1 वर्ष केलं आणि वालावलकरमध्ये 5-6 वर्ष केली. वालावलकरमध्ये बरीच मला प्रसिद्धी मिळाली. पारसेकरमध्ये प्रवेश केला, चेणवणकर केली आणि आता गेल्या वर्षाने 2रं वर्ष आजगावकर दशावतार. साधारणतः एवढ्या वर्षाचा म्हणजे 13 ते 14 वर्ष तुम्ही दशावतार क्षेत्रामध्ये काम करताय. तुम्हाला आवडलेली तुमची भूमिका कोणती? खलनायक. तो कोणता खलनायक जो तुम्ही कायम म्हणजे तुम्हाला आवडलायच असा सांगू शकता? मी जास्त करून असे म्हणजे पाताळ बोनातील खलनायक असतात तेच करतो जास्त करून. किंवा मी सगळ्याच भूमिका तुम्हाला तर मला बघितलंच आहेत. बऱ्याच भूमिका राक्षण म्हणा काय म्हणा तर सगळ्या भूमिका करतो. त्यातल्या त्यात आता तुम्ही बोलायला गेलं तर प्रसिद्धीचा कॉमेडी नवरा म्हणून म्हणजे माझं स्वतःचं मोठे माणूस आहे पण प्रत्येकजण बोलतात बाबा त्याच्या एवढा कॉमेडी नवरा कोण करू शकत नाही. आणि तो मी कसा आहे माहिती आहे दशावतार तुम्हाला माहिती दशावतार क्षेत्रात उतरल्यानंतर आपली भूमिका आपण ठाम ठेवायला पाहिजे. त्यामुळे मी कंपनीत ठरत असताना मी खलनायक म्हणूनच ठरतो, कॉमेडी मी करणार नाही. त्याप्रमाणे म्हणून ते संयुक्तच लागलं की संयुक्तापुरता मी कॉमेडी नवरा करायला जातो. बाकी मी कंपनीत कधी करणार. पण माझा असा पेशा आहे काय तर एखादी बाजू अडते आहे ना तर मी राजपाट पण करू शकतो, विष्णू कृष्ण काही करू शकतो. कुठची भूमिका मी करू, नारद स्त्रीपाठ सोडून पुरुष पाठ कुठची भूमिका असलेली मी करू शकतो. पण ती वेळ मी कधी हे करत नाही. म्हणजे दशावतार कलाकार म्हटल्यानंतर अष्टपैलू दशावतार कलाकार म्हटलं जातं. कोणत्याही भूमिका त्याला करण्याला म्हणजे करायला मागे पुढे नसतो. साधारणतः एक खलनायक तुम्ही भूमिका साकारताय. मार्गदर्शक म्हणून कोणत्या खलनायकाला बघितल्यात आणि त्यांच्या भूमिका करण्याचा तुमचा प्रयत्न असतो? प्रथमतः सुरुवातीला मार्गदर्शन म्हणजे दादा कोणासकर यांनी आम्हाला मार्गदर्शन त्यानंच केलं सुरुवातीचं. नंतर म्हटलं कसं आपल्या विलनात म्हणजे तुम्ही माझा विलन बघितला असेल, माझ्या विलनमध्ये तुम्हाला दुसऱ्याची कॅटेगरी दिसणार नाही. म्हणजे बरेचसे आहेत कलाकार ते दादाची ॲक्टिंग मारतात, भास्करची ॲक्टिंग मारतात. मी कलाकारांच्या भूमिका भास्कर वैद्य, पप्पू नांदोसकर, आमचे संतोष रेडकर, दादा कोणासकर, आमचे कैलासवासी शांती कलिंगड ह्या भूमिका मला खूप आवडायच्या. पण त्यातल्या आवडीच्या भूमिका सगळ्या असल्या तरी मी काय भूमिकाच विचार केला माझी भूमिका म्हणून मी करायला. उद्या कोणी म्हटलं पाहिजे बाबा आपण पिंट्यासारखी भूमिका करूया म्हणून मी त्यांचा मार्गदर्शन अभ्यास त्यांच्याकडून पण वेगळे पण आपलं स्वतःचं ठेवलं. म्हणजे स्वतः काहीतरी नवीन करून म्हणजे एक आपली नाव म्हणजे पिंट्या दळवी हे नाव कुठेतरी एक वेगळ्या स्तरावर नेण्याचा तुमचा स्वतःचा चांगला म्हणजे एक छोटासा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न म्हणता येईल. आणि तो कुठेतरी आज दशावतार क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळत असतो. पिंट्या दळवी खलनायक म्हटल्यानंतर एक कुठेतरी आक्रमकता बघायला मिळत असते. साधारणतः आजच्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून तुम्ही आलात आणि आजची भूमिका आणि दशावतार कारकीर्द सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि भावी वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग मी नाथ वारंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. माझा सिंधुदुर्ग मी नाथ वारंग या यूट्यूब चॅनलने आज माझी मुलाखत घेऊन कसं माझी प्रसिद्धी केली. तुमचे आभार म्हणून, माझ्या देवी माऊलीचे आभार म्हणून, माझ्या नाट्यरंगदेवता पेटराचे आभार म्हणून आभार मानतो आहे. धन्यवाद. आत्ताच आपण या आजगावकर दशावतार नाट्यमंडळ आजगाव यांच्या नाट्यमंडळातील एक दशावतार कलाकार ज्यांनी शिवशंभू महादेवांची भूमिका केलेली आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेतो आहे आजच्या या नाट्यप्रयोगाबाबत आणि त्यांच्या दशावतार कारकिर्दीबाबत. आज जो नाट्यप्रयोग चालू आहे घावणे येथील माऊली मंदिर आणि वार्षिक जत्रोत्सव आहे त्यानिमित्त हा नाट्यप्रयोग चालू आहे. माऊली नमस्कार, नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव नारायण मनोहर खंबल, राहणार दोडामार्ग. दोडामार्गचे हे माऊली आहेत आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्याचं नाव आणि साधारणतः शिवशंभू महादेवांच्या तुम्ही भूमिकेत आहात तर ती आजच्या या नाट्यप्रयोगातील भूमिका साधारणतः कशी आहे काय सांगाल? आजचं नाट्यप्रयोग करतो आहे त्या नाट्यप्रयोगाचं नाव आहे अंगारिका आणि माझी भूमिका आहे त्याच्या शिवशंकराची. कशा रीतीने आजचा हा शिवशंभू महादेवांचा जो प्रवेश आहे किंवा काय म्हणजे कोण भक्त किंवा काय प्रवेश असा आहे शिवशंकराचं
रावण आहे तो भक्त असतो. त्याला आपलं खंडूचं सेवन करायचं म्हणजे त्याला ताकद झालेली असते. ती कुठेतरी त्या जोडीदाराला कोणतरी पाहिजे त्याला. त्याच्यासाठी हे सगळं नाट्य घडतं पुढचं. ओके, म्हणजे हे आजच्या नाट्यप्रयोगापुरती मर्यादित झालं. दशावतार कारकीर्द म्हणून जर विचार करायला गेला तर साधारणतः दशावतार क्षेत्रात किती वर्ष तुम्ही काम करता? मला 10 वर्ष झाली. कोणकोणत्या कंपनीत काम केलं? सांप्रत आमची स्वतःची कंपनी आहे सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ दोडामार्ग. त्याच्यात पहिल्यांदा मी तळीवाले जी भूमिका सुरुवात केली. 3 वर्ष तळीवाले करून नंतर नाईक दशावतार नाट्य मंडळ झरेबांबर याच्यात व्हिलन सुरुवात केली. माझं मेकअपचा गुरु सचिन कोचरेकर यांना मला पहिल्यांदा रंगवायला कसं शिकवलं. त्यानंतर नाईक दशावतारमध्ये सागर नाईक हा माझा एक गुरु आहे. त्यानंतर नाईक दशावतार झाल्यानंतर बोर्डेकर 1 वर्ष काढली. वालावकर दशावतार, कलेश्वर 1 वर्ष, त्या आरुलकर आणि यक्षिण दशावतार आणि आता आजगावकर. आज संपला आजगावकर. साधारणतः या 10 वर्षामध्ये तुम्ही एवढ्या कंपन्यांमध्ये काम केलं. तुम्हाला आवडलेली तुमची भूमिका कोणती साधारणतः? माझी भूमिका विलन. आवडीने करता? आवडीने विलन करतो. आणि सध्याच्या दशावतार क्षेत्रातील किंवा जुने जे दशावतार कलाकार आहेत, तुम्ही खलनायकाची भूमिका करताय. तुमच्या आवडीचा कलाकार? बाबा मयेकर. त्यांना हे करून म्हणजे ते माझे गुरु बाबा मयेकर. मी त्यांच्याकडून काय घेतलं नाही पण त्यांना हे करून करतो आहे. कारण त्यांचं जी ते कुठे काय कसं रंगतात हे बघून, त्यांना बघून तुम्ही ही भूमिका सादर करण्याचा प्रयत्न करत असतात. धन्यवाद. या ठिकाणी आजच्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून तुम्ही आलात आणि तुमचा जो आजचा नाट्यप्रयोग आहे त्यातील भूमिका आणि दशावतार कारकीर्द यासाठी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील नारदाची भूमिका करणारे आपल्यासोबत आहेत. साधारणतः आजची नारदाची भूमिका काय आहे, कशा रीतीने ते साकारत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत. सुरुवातीला त्यांची ओळख करून घेतो आहे. नाव तुमचं? महेंद्र मनोहर मेस्त्री, चंदवन. चंदवन गावचे मेस्त्री या ठिकाणी आहेत. आजचा जो नारद तुम्ही साकारताय कशा रीतीने प्रवेश वगैरे काय 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 सांगाल? पहिला प्रवेश रावण, लंकाधीश रावण. कारण त्याच्या स्कंदूचं क्षमन व्हावा याची ती इच्छा असते त्याची. मग त्याच्यावर मार्ग देणे. ही शंभू महादेवाची ज्या देवाची भक्ती केली त्याच जेव्हा तू मार्ग घे, त्याची भक्ती आराधना केल्याच्यानंतर प्रसन्न होऊन देव मार्ग देईल. असा पहिला प्रवेश. साधारणतः हे झालं आजच्या नाट्यप्रयोगापुरती मर्यादित. दशावतार कारकीर्द जर आपण विचारात घ्यायला गेलो तर किती वर्ष तुम्ही दशावतार क्षेत्रामध्ये काम करताय? ह्या आजगावकर कंपनीमध्ये मी 7 वर्ष, हे 7वं वर्ष. त्याच्या आधी 2 वर्ष चेनवणकर गोरे दशावतार आणि त्याचे 1 वर्ष बाळकृष्ण गोरे दशावतार आणि बाकी इतर रामेश्वर, तेंडुलकर. दुसरी गोष्ट म्हणजे सावरेश्वर कंपनी, असे बऱ्याच कंपनीमध्ये साधारणतः 12 ते 13 वर्ष दशावतार. जास्त झाले. 15-16 वर्ष दशावतार क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय आणि फक्त नारदाचीच भूमिका? नारद करतो, कधी राजपुत्र वगैरे राजा करतो. म्हणजे जसं येईल तर फक्त स्त्रीपात्र आणि कॉमेडी एवढं नाही. म्हणजे दशावतार कलाकार, अष्टपैलू दशावतार कलाकार म्हटला जातो. म्हणजे कोणतीही भूमिका करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ते कुठेतरी प्रयत्न तुमचा असतो. साधारणतः 15 वर्षात म्हणजे तुम्ही नारदच भूमिका साकारलात. मार्गदर्शक म्हणून नारद कोणाला बघता आणि कशा म्हणजे त्याच्याविषयी काय सांगाल? मार्गदर्शक म्हणून? मार्गदर्शक म्हणजे मी प्रत्येकाची नाटकं बघतो. बघितल्यानंतर कोणाची काय आवडेल तेवढं घ्यायचं, नाही पटेल ते सोडून द्यायचं. म्हणजे असं हे नाही कोणाचं मला चालतं, मी कोणाची भूमिका मी बघतोच. आपल्याला चांगलं वाटतं तेवढं हे करायचं. जुने ते नारद आहेत, जुने किंवा सद्यस्थितीतील जे चांगलं सादरीकरण करतायत त्यातील तुमच्या आवडीचे असे कोण, काय सांगाल? आवडीचे असे म्हणजे तसे म्हटलं तर सगळे, पण त्यातले तर विठ्ठल गावकर. त्यांची कोणती म्हणजे भाषाशैली, गायन आहे, भाषाशैली वगैरे सर्व. पण कसं कोणी सांगितलं तर मी त्यांची गाणी म्हणतो, नाही तर कसं त्यांनी म्हटले तसं होणार नाही ते. पण प्रयत्न करतो. रसिकांसाठी तुमचा प्रयत्न? हां, रसिकांसाठी प्रयत्न. बोलले कोण मी म्हणा हे गाणं म्हणा, मी आधी सांगतो की ते त्यांच्याएवढं होणार नाही, पण प्रयत्न मी करणार. कारण त्यांचे आवाज आणि माझा आवाज फरक आहे.
यंदासाठी रसिकांसाठी नवीन नारद गीत म्हणजे तुमच्या शोधात किंवा काय किंवा म्हणण्याचा प्रयत्न आहे काय? हो आहे, काढलेली आहेत पण स्टार्ट केली नाही. आता एकच केली, ते प्रथम तुला वंदतो एकच आता काढलेलं आहे. त्यानंतर शिवबोळा चक्रवर्ती हे पण काढलेलं आहे. अजून 2-3 आहेत पण ती बसवलेली नाही अजून, म्हणजे घेतलीच नाही. म्हणजे प्रयत्न चालू आहे. म्हणजे वेगळी पर्वणी रसिकांसाठी असणार आहेत. दरवर्षी वेगवेगळे असतं. या ठिकाणी आजच्या या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून आणि या भूमिका किंवा दशावतार कारकीर्द सांगण्याच्या माध्यमातून तुम्ही माझा सिंधुदुर्ग मी नाथ वारंग यूट्यूब चॅनलकडे आलात. तुम्हाला चॅनलकडून नाट्य वाटचालीसाठी आणि भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आभारी. तसंच या ठिकाणी जो नाट्यप्रयोग चालू आहे आजगावकर दशावतार नाट्य मंडळ यांचा, त्यातील एक दशावतार कलाकार आपल्यासोबत आहेत. त्यांची आपण ओळख करून घेऊया. नाव तुमचं? योगेश गावडे. गाव? तुळस गावचे योगेश गावडे आपल्यासोबत आहेत. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील तुमची भूमिका नेमकी काय? इंद्र. साधारणतः कशा रीतीने तो साकारत आहे? तिथं तो राजदरबार आहे, म्हणजे देवतांचा राजदरबार चालू आहे. तिथं रावण येतो. तिची इच्छा असते आपल्या कंडूचं शमन व्हावं. तो पहिल्यांदा नकार देतो, ही वेळ नाही. पण शेवटी आव्हान केलेलं आहे त्याला ना. शेवटी देवतांचा अधिपती असल्या कारणानं ती लहानशनास्पद गोष्ट आहे की त्याचं आव्हान न स्वीकारणं. त्याचं आव्हान स्वीकारतो पण तिथं तो असमर्थ ठरतो आणि मागं येतो. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगातील भूमिकेबद्दल. साधारणतः दशावतार कारकीर्द जर विचारात घ्यायला गेलं तर किती वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय? मी वालावलकरमध्ये 5 वर्ष, चेनवणकर म्हणजे आमची गोरे कंपनी चेनवणकर गोरे सुद्धा दळवी चालवतात, तिथे 2 वर्ष, आरोलकर 1 वर्ष. साधारणतः 9 ते 10 वर्ष तुम्ही दशावतार क्षेत्रामध्ये काम करताय. ह्या याच्यात तुम्ही ज्या भूमिका करतात त्यातील तुम्हाला आवडलेली तुमची भूमिका कोणती? माझ्या आवडीची भूमिका म्हणजे एक अशी म्हणजे साधारण इंद्र, विष्णू किंवा अशी व्हिलनी, म्हणजे कशी एखादा ब्रह्मराक्षस टाईप अशी. साधारणतः दशावतार क्षेत्रातील जे जुने जाणते कलाकार आहेत किंवा सद्यस्थितीचे जे आहेत त्यातील आदर्श किंवा मार्गदर्शक म्हणून कोणत्या कलाकाराकडे बघून तुम्ही भूमिका करताय? मी खरं दशावतार म्हणजे काय हे मला पहिल्या लहान कंपनीत असताना दशावतार म्हणजे एक मजा वाटत होती. पण दशावतार म्हणजे काय हे ज्यावेळी पहिल्यांदाच वालावलकर कंपनीमध्ये ठरलो तिथं मला कळलं. पण तिथं उदय कोणस्कर, दादा कोणस्कर, संजय लाड हे कलाकार होते आणि तिथं उदय कोणस्कर हे या माणसाचा मी जास्तीत जास्त म्हणजे आदर्श घेतला. म्हणजे कसं त्यांनी मला सांगितलं की भूमिका करताना जास्त नाही बोलायचं, कमी बोलून नये पण चांगलं. म्हणजे त्यांना आदर्श मानून लोकप्रिय राजा उदय राणे कोणस्कर यांची म्हणजे मार्गदर्शन घेत तुम्ही या भूमिका साकारतायत. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही आजच्या या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी चर्चा केलात. माझा सिंधुदुर्ग मी नाथ वारंग यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. तसंच आजचा जो आजगावकर दशावतार नाट्य मंडळांचा जो नाट्यप्रयोग चालू आहे घावनळ येथील माऊली मनगर या ठिकाणी वार्षिक जत्रोत्सवानिमित्त आपल्यासोबत एक याच कंपनीचे दशावतार कलाकार आहेत, त्यांची आपण ओळख करून घेतो आहे. नाव तुमचं? मी तळावण्याचा, माझं नाव निलेश पोळजी.
निलेश पोळजी. हो. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे अंगारिका महिमा अर्थात गणपती झाला गुराखी, हा नाट्यप्रयोग चालू आहे, त्यातील तुमची आजची भूमिका नेमकी काय आहे? मी सेवक आहे आजच्या भूमिकेत. कोणाचा सेवक? रावणांचा. रावण. हो. साधारणतः काय कशा रीतीने तो सेवक तुम्ही तिकडे भूमिका करणार, म्हणजे काय त्याची भूमिका आहे? त्याचं कसं आहे, गुराखी जो आहे ना, गुराखी आहे जो तो रावणांकडे गणपती असतो ते करायला येतो, तो त्याला मी जेवण म्हणून घेऊन जातो आहे त्याला माळ्यावर. हो. ही आजच्या ह्या नाट्यप्रयोगापुरती भूमिका झाली. साधारणतः दशावतार क्षेत्रात तुम्ही किती वर्ष काम करताय? साधारण आता 9 वर्ष जायत आले. 9 वर्ष काम करताय. कोणकोणत्या कंपनीत काम केलं आहे? मामा मोचेमाडकर आणि आजगावकर कंपनी. मामा मोचेमाडकर कंपनी 3 वर्ष मी होतो आणि या कंपनीत आता साधारण आता 4-5 वर्ष, मला 5 वर्ष झाली. म्हणजे साधारणतः 9 ते 10 वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे. दशावतार क्षेत्रातील कोणते कलाकार तुम्हाला आवडतात, म्हणजे कोणकोणत्या भूमिका तुम्ही करताय? मला आता ब्रह्मराक्षस, कॉमेडी, जास्त करून कॉमेडीत मला आवडतं. सेवक बिवक असं. हो. तुमच्या आवडीचे कलाकार कोण ह्या अगोदरचे जे त्यांची भूमिका बघून तुम्ही करताय? हो. ते राजन गावडे. हो. आणि असे बरेच कलाकार आहेत, पण आता सगळ्यांची नाव मी घेत नाही प्रत्येकांची. आमच्या कंपनीतसुद्धा असे बरेच आहेत कलाकार. हो. त्यांच्यापासून मार्गदर्शन घेऊन भूमिका करण्याचा प्रयत्न. ओके. हे झालं तुमच्या आजच्या दशावतार कारकिर्दीबद्दल. तुम्हाला माझा संदर्भ मी थोडा यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. तसंच आजचा जो आजगावकर दशावतार नाट्य मंडळ यांचा जो नाट्यप्रयोग चालू आहे, त्यातील एक अनुभवी आणि ज्येष्ठ दशावतार कलाकार, स्त्री अभिनय कलाकार नरेंद्रजी गावडे आपल्यासोबत आहेत. त्यांची आपण ओळख करून घेत असताना फक्त गाव त्यांचा विचारूया. गाव तुमचा कोणता? तळवणे, आरोंदा तळवणेतील हे दशावतारी कलाकार आहेत. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे अंगारिका महिमा, त्या नाट्यप्रयोगातील तुमची भूमिका साधारणतः वेशभूषा बघितल्यानंतर लक्षात येतं की पार्वती मातेची भूमिका आहे. पार्वती माता. काय आजच्या नाट्य प्रवेशाचं तुमचं सादरीकरण असणार आहे? शंकर आणि पार्वती. रावण हा शंकराचा भक्त असतो. शंकराकडे रावण येतो आणि सांगतो आपल्या मनाची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी, आपल्या कंडूचं शमन करण्यासाठी असा आम्हाला शास्ता मिळावा. भोलेनाथ प्रसन्न होतात, ते त्याला आशीर्वाद देतात, तुझी इच्छा परिपूर्ण होईल. त्याच्यानंतर रावणाची कन्या शुभका ती माझ्याजवळ येते आणि ती मनातली इच्छा मनातून सांगते. त्यावेळी गिरिजा काय सांगते, तुझ्या मनातली इच्छा योग्य वेळ येता क्षणी मी पूर्ण करेन. आणि तीच इच्छा म्हणजे प्रत्यक्ष माझा बाळ गणेश, या गणेशाने आपला अंगीकार करावा अशी तिची इच्छा असते. पण ते स्वतः ती तोंडाने सांगत नाही, फक्त मनातून ती बोलते. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी गणेश गुराख्याचे वेश धारण करतो, रावणाच्या दरबारात जातो आणि शेवटी शुभकेचा अंगीकार करतो. ही झाली आजच्या नाट्यप्रयोगातील तुमची भूमिका. साधारणतः दशावतार कारकीर्द जर विचारात घ्यायला गेलं तर किती वर्ष ह्या दशावतार क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता? आजगावकर दशावतार नाट्य मंडळामध्ये गेली 27 वर्ष मी काम करतो आहे. त्या अगोदर मामा मोचेमाडकरकडे 3 वर्ष, चेंदवणकरकडे 3 वर्ष, आरोलकरकडे 2 वर्ष, बोर्डेकरकडे 1 वर्ष आणि इतरत्र सगळ्या कंपनीत मी काम केलं आहे. साधारणतः 35 ते 40 वर्ष, म्हणजे 35 वर्ष म्हणायला हरकत. नक्कीच 35 वर्षाच्या बाहेर एवढी कारकीर्द केलं. इतक्या वर्षात तुम्हाला आवडलेली तुमची भूमिका कोणती? जगदंबा, पार्वती, देवी असल्याच भूमिका मला जास्त आवडतात. संघर्षमय भूमिका जास्त आवडतात. त्याच्यानंतर ह्या ज्या काही दशावतार क्षेत्रामध्ये स्त्री अभिनय तुम्ही करताय, या अगोदर म्हणजे तुमच्या अगोदर ज्या काही दशावतार नाट्यम सादर वगैरे व्हायचे आहेत, त्यातील स्त्री अभिनय कलाकार कोणाला तुम्ही आदर्श म्हणून मानता किंवा काय सांगाल त्याबद्दल? आदर्श मानतो. महत्त्वाचा म्हणजे महादेव लोट हा माझ्यावर पण होता
आणि त्याचा आदर्श मी बाळगतो. कारण त्याचे शिकवण मला होती. स्त्रियाने कसं वागायचं, स्त्रियाने कसे बोलायचं, स्त्रियाने हातवारे कसे मर्यादित करायचे, स्त्रियाने पाय कसे मर्यादित उचलायचे, बोलायचं कसं, हे सगळं त्याने मला मार्गदर्शन केलं. तो माझा गुरु. ओके, धन्यवाद. या ठिकाणी आजच्या या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून थोडक्यात भूमिका आणि दशावतार कारकिर्दीबद्दल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलात. तुम्हाला माझा सिंधुदुर्ग मी नाथवरंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. तसंच आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे आजगावकर दशावतार नाट्य मंडळातील आणि त्यातील स्त्री अभिनय कलाकार महेश दोरी आपल्यासोबत आहेत. आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील भूमिका साधारणतः काय आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे. काय आहे नेमकी आजची भूमिका? हे नाटक आहे ते अंगारकी संकष्टीबद्दल आहे. अंगारिका महिमा म्हणून देव झाला गुराकी. यात रावणाची कन्या शुभका याची भूमिका मी साकारतो आहे. ही भूमिका साकारत असताना म्हणजे ही भूमिका यापूर्वी ज्येष्ठ अनेक कलाकारांनी साकारलेली आहे. त्यांची बघून आत्ता यापुढे ही माझी भूमिका मी साकारण्याचा प्रयत्न करतो आहे. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगापुरती. साधारणतः आजगावकर दशावतार नाट्य मंडळामध्ये ज्या काही कथानकं यंदाच्या वर्षात किंवा ह्याच्या अगोदर जी सादर करण्याचा प्रयत्न असतो किंवा कथानकं कोण काढत असतो किंवा काय याविषयी यावर्षी आमच्या कंपनीत कथानकांची पर्वणी आहे. नारायण आशेकर यांनी तिरुपती बालाजी, त्याच्यानंतर यतीनाथ शिवहंस अवतारी, त्यानंतर नारायणी महाकालेश्वर अशी नवीन एक 7 ते 8 कथानकं आम्ही काढलेली आहेत आणि चांगला प्रतिसाद सध्या मिळतो आहे लोकांकडून. साधारणतः ह्या ज्या काही नाट्यप्रयोगातील ज्या भूमिका आहेत, कारण स्वतः त्यांनी लिखित करण्याचा प्रयत्न केला आहे, ह्या इतर कलाकारांना सांगत असताना कशा रीतीने त्यांचं मार्गदर्शन असतं? मार्गदर्शन म्हणजे कसं, नाटक नवीन असताना आम्ही सगळे एकत्र बसूनच नाटक बोलतो आणि त्यानंतर सादर करतो. कारण डायरेक्ट यात दशावतारात काही म्हणजे सादर करत नाही. भाषण काही आमचं लिहिलेलं नसतं, फक्त मुद्दे सांगितले जातात आणि या मुद्द्यांच्याद्वारे एक 4 तास ते 4.5 तास आम्हाला नाटक करावं लागतं. मुद्दे सांगण्याचं काम या कंपनीतील अभ्यासू किंवा कोण कलाकार, जो कथालेखक असतो, कथानकार असतो, तो मुद्दे सांगतो, त्यानुसार नाटक करावं लागतं. म्हणजे नारायण आशेकर हे तुम्हाला त्या ह्याच्याच करतात, त्यांची सांगण्याची पद्धत किंवा काय कशा रीतीने त्यांचं समजावण्याचा प्रयत्न असतो? नाही, समजत नाही त्याला समजून सांगायलाच पाहिजे. किंवा कठीण मुद्दे असतात ते 1 वेळा नाही 4 वेळा सांगायला पाहिजे आणि ऐकूनसुद्धा ऐकणाऱ्यांनी घ्यायला पाहिजे. कारण आपला जर भूमिका चांगली व्हायला हवी तर आपण ऐकून घ्यायला पाहिजे. जोपर्यंत नीट ऐकत नाही तोपर्यंत भूमिका होणार नाही. पण यावर्षी मी एकच सांगू इच्छितो, अनेक नाटकं, विविध प्रकारची नाटकं काढण्यात आलेली आहेत आणि नाटकाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि असाच प्रतिसाद यापुढे वर्षभर मिळू देत ही गणपतीचरणी प्रार्थना. ओके, हे झालं आजच्या ह्या म्हणजे पूर्ण आजगावकर दशावतार नाट्य मंडळातील आजपर्यंत जी नाटक म्हणजे यंदाच्या 2025-26च्या संचातील नाट्यप्रयोग ज्या ज्या ठिकाणी सादर झालेत त्या ठिकाणी रसिकांचा काय प्रतिसाद आहे साधारणतः? नाही, नवीन चेहरे दिसल्यानंतर, नवीन कथानक दिसल्यानंतर लोक गर्दीही करणारच. कारण लोक नव्याला स्वीकारत असतात, जुनं लोकांना नको असतं. त्यामुळे नवीन असल्यामुळे लोक पाहण्यासाठी येतात आणि प्रतिसाद चांगला आहे. हे झालं आजच्या या पूर्ण ह्याच्यावरती. साधारणतः दशावतार कारकीर्द जर विचारात घ्यायला गेलं तर किती वर्ष या दशावतार क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता? मला एक 12 वर्ष झाली. कोणकोणत्या कंपनीमध्ये? अष्टविनायक दशावतारांमध्ये, त्यानंतर 6 वर्ष नाईक मोचे माडको, त्यानंतर जय हनुमान दशावतार, त्यानंतर देवेंद्र नाईक यांचं चैनवणकर दशावतार, मामा मोचे माडकर आणि ही आता 2 वर्ष आहे आजगावकर कंपनी. साधारणतः इतक्या वर्षातील तुम्हाला आवडलेली तुमची भूमिका कोणती? माझ्या काय भूमिका, माझ्या भूमिकेची आवड मी स्वतः निर्माण करतो. ज्यावेळी मी आवडीने करणार त्यावेळीच ती चांगली होणार. त्यामुळे असं काही नाही, जी वाट्याला येईल ती भूमिका मी चांगली म्हणूनच करतो. हे झालं तुमच्या भूमिकेबद्दल. एक दशावतार क्षेत्रातील स्त्री अभिनय कलाकार तुम्ही आहात. जे होऊन गेले स्त्री अभिनय कलाकार किंवा सद्यस्थितीत जे आहेत त्यातील एक मार्गदर्शक किंवा गुरु म्हणून कोणत्या कलाकाराकडे तुम्ही बघता? मला जास्त ओमप्रकाश चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं. त्यानंतर मी प्रशांत मिस्त्री यांच्या भूमिका अनेक बघितल्या, पण जास्त मार्गदर्शन ओमप्रकाश चव्हाण यांनी केलं. ओके, धन्यवाद. आजच्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी चर्चा केलात. माझा सिंधुदुर्ग मी नाथवरंग यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
कोणी आलं नाही. आओ बाप्पा. तुझा बाबा बाप्पा. तुझा बाबा मोत्याचा चारा. उपाशी पोटी मारू गप्पा. गप्पा नको. मी आले. तुम्ही आला प्रत्यक्षाने मी आले. रावण कन्या शुभ का हा. तू इथं आली. हो, इथे आलो. कित्येशा मोदक घेऊन विश्वास यायचा. विश्वास येतो. विश्वास यायचा. मग त्याने विश्वासघात केला की आणि काय? घात नाही केला. मग? आज का नाही आला? त्याच्या जीवाला नाही बरं. तुला बरं नाही. जीवाला नाही बरं म्हणून नाही आला तू. तुम्ही नको नको त्यांना खायला देता. नाही. पोट भरून खातात आणि मग पचन होत नाही. हा. त्यामुळे ते आजार वाढतात. हो, तसंच झालं काही. चार जर उपाशी ठेवा येते. नाही, जबाबदारी बरीच असते ना त्याच्यावर. नाही, जबाबदारीच्या ओझ्याखाली रोज तो दाबला जातोय. म्हणून त्याला सांगितलं तू जाऊ नको. बरं, ठीक आहे. माझी शुभका स्वतः महाराणापर्यंत जाईल. स्वतः आणि म्हणून मी इथं आले. मोदक आणले. हा? वेळ